गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये प्रचाराचा धुराडा पाहायला मिळाला। यामध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस आज आहे। उमेदवारांकडून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असणार आहे। आरमोरी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत आहे। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत। त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तसंच आजचा प्रचारासाठीचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे उमेदवारांकडून आजचा संपूर्ण दिवस अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल। काँग्रेस पक्षाचं यासाठी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला, जनतेच्या उमेदवाराला तिकीट दिली। कारण जनतेची मागणी होती की मी ही नगर परिषद लढवावी। माझे जे मुद्दे आहे इलेक्शनचे, सर्वात आधी आरमोरी शहरामध्ये ज्या 12 जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळांना मी हस्तांतरित करून घेणार नगर परिषदेच्याकडे। आणि इथलं जे मध्यमवर्गीयाचं आर्थिक शोषण होत आहे कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्यासाठी, ते आर्थिक शोषण थांबवून इथल्या गरिबांना आणि श्रीमंताच्या दोन्ही मुलांना एका बेंचवर बसवून शिकवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि दर्जेदार शाळा करणार आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिलेली आहे नगराध्यक्षपदाची। त्यासाठी मी अगोदर विजूभाऊ वडेट्टीवार साहेब यांचं आणि आपले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बसराम साहेब आणि आपले खासदार साहेब यांचं मी प्रथमतः त्यांचा विश्वास जिंकून त्यांना मी आभार मानतो। जनतेसाठी आपण, आरोग्यासाठी आपण काही करू शकतो आणि सुशिक्षित बेरोजगार आहेत आपल्या आरमोरीमध्ये, त्यांच्यासाठी काही करायचं आहे आपल्याला।